विषयावर आपण थोडा वेळ प्रभूच्या वचनातून आपण अध्ययन केला आहे किंवा आपण सर्वजण मिळून आपण शिकत आहे. तो विषय आहे विश्वास. आणि विश्वासाबद्दल आपण काही गोष्टी पाहिल्या की विश्वास आपल्या कॉमन सेन्सच्या बाहेरची गोष्ट आहे. ज्या गोष्टी आपण विचार करतो, आपल्याला माहीत आहेत, आपल्या बुद्धीच्या सीमेमध्ये आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन विश्वास आपण करत असतो किंवा विश्वास बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की जर विश्वास आपण करतो तर आपल्याला रिस्क घ्यावं लागते, जोखीम घ्यावं लागते. कारण विश्वास एक कम्फर्टेबल कामासाठी नाही आहे, परंतु विश्वास जो आहे हा अनकम्फर्टेबल किंवा आपण असं म्हणू की ज्या ठिकाणी आपल्याला आराम नाही आहे त्याच्या पलीकडे जाऊन विश्वास काम करतो. रिस्क घ्यावे लागते जेव्हा आपण विश्वास करतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं की विश्वास अदृश्य गोष्टींना पाहतो. ज्या गोष्टी आपल्याला शारीरिक डोळ्याने दिसत नाही, परंतु विश्वासाने भरलेला व्यक्ती असं म्हणतो की जे मला दिसत नाही ते सुद्धा मी पाहत आहे. कारण विश्वास फक्त दिसणाऱ्या गोष्टीच्या सीमेमध्ये नाही, परंतु न दिसणाऱ्या गोष्टी जे आशीर्वाद आपल्याला आज दिसत नाही ते सुद्धा विश्वासाने पाहणे. ज्या प्रकारे अब्राहमाने विश्वासाने आपला मुलगा पाहिला होता, ज्या प्रकारे मोशेने राज्याचे सर्व सुख सोडून तो विश्वासाने पुढे पाहत होता. तर विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींनाही स्वीकार करणे असा विश्वास असतो. हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आणि आजचा जो आपला विषय आहे विश्वासाला धरूनच, तो आहे की विश्वासाचा जो आधार आहे किंवा विश्वास ज्याच्यावर अवलंबून आहे, विश्वासाचा जो पाया आहे तो आहे परमेश्वराचं वचन. विश्वास जर आपल्याला करायचा आहे तर त्याचा आधार, त्याचा पाया, त्याचं फाउंडेशन जे आहे ते परमेश्वराचं वचन आहे. आणि वचन आपल्यामध्ये विश्वास उत्पन्न करतो. वचनामुळे आपल्यामध्ये विश्वास कार्य करतो. आणि म्हणून जर आपल्याला विश्वासामध्ये मजबूत राहायचं आहे किंवा आपल्याला आपल्या विश्वासाचे कार्य पाहायचे आहेत तर त्यासाठी एक पाया असणे गरजेचं आहे. आणि तो पाया म्हणजे परमेश्वराचं वचन. जे काही आपण विचार करतो, ख्रिस्ती जीवनामध्ये बोलतो, कार्य करतो, सेवा करतो, प्रार्थना करतो, त्यासाठी जो ग्राउंड, जो पाया आपल्याकडे असला पाहिजे ते म्हणजे परमेश्वराचं वचन. म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो असा आहे की विश्वास आणि परमेश्वराचे वचन. विश्वास वचनाशिवाय अपुरा आहे आणि कंप्लीट नाही आहे, इनकम्प्लीट आहे. विश्वासला परमेश्वराचं वचन प्रियानं सपोर्ट करतं. आणि म्हणून तोच आज आपला विषय आहे की विश्वासाला जर आपल्याला स्थिर ठेवायचा आहे किंवा कार्य करताना जर आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला परमेश्वराच्या वचनाचा आधार घेणे प्रियानो गरजेचं आहे. मराठी बायबलमध्ये आपण वाचलेलं आहे, परंतु मराठी थोडेसे काय म्हणू कठीण आहे किंवा क्लिअर होत नाही. जो आपण रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 17 वचनामध्ये जे आपण मराठीमध्ये वाचलं त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते, असं मराठीमध्ये आहे. परंतु हिंदीमध्ये आणि इंग्लिश बायबलमध्ये थोडंसं अधिक क्लिअर होतं. हिंदीमध्ये आपण ऐकलं आहे की विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. विश्वास ऐकल्याने येतो आणि परमेश्वराचं वचन ऐकल्याने विश्वास येतो. इंग्लिशमध्ये असं आहे की फेथ कमेथ बाय हिअरिंग अँड हिअरिंग बाय द वर्ड ऑफ गॉड. आणि असं लिहिलेलं आहे की विश्वास ऐकल्याने येतो आणि परमेश्वराचं वचन ऐकल्याने विश्वास येतो. म्हणून विश्वासचा आधार प्रभूचं वचन आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार वचन वाचण्याबद्दल प्रेरित करतं
आणि प्रभूचे दास आपल्याला नेहमी हेच सांगत असतात, आपण कुठेही ऐकावं तर ते आपल्याला एकच सांगत असतात की विश्वास करायचा आहे तर आपल्याला प्रभूचं वचन माहीत असणे गरजेचं आहे. आणि ज्यांना वचन माहीत आहे, ज्यांना वचन पाठ आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्रास येऊ शकतात, आजारपण येऊ शकतं, दुःख येऊ शकतात, अनेक प्रकारच्या विपरीत गोष्टी येऊ शकतात, पण ज्यांच्याकडे वचनाचा आधार आहे त्यांचा विश्वास कधी डळमळू शकत नाही. बरेचदा आपण पाहतो की ख्रिस्ती लोक सुद्धा एक प्रसंग आल्यानंतर असं म्हणतात की मला प्रभूमध्ये काय मिळालं, आणि काय मिळालं मला, क्या मिला मुझे जब मैं प्रभू में आया. ते यासाठी म्हणतात कारण त्यांना शास्त्र माहीत नाही. आणि म्हणून जर विश्वासाला मजबूत ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी सॉलिड ग्राउंड जे आहे ते केवळ परमेश्वराचं वचन आहे. आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताची जेव्हा परीक्षा झाली, मत्तई शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये, लूका शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये, जेव्हा सैतानाने त्याला अटॅक केलं, जेव्हा तो उपाशी होता, उपवासामध्ये होता, आणि जेव्हा त्याच्यावर अतिशय तीव्र अशी परीक्षा येत होती, तेव्हा त्यांनी कशाचा आधार घेतला? आणि त्यांनी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा आधार न घेता प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या वचनाचा आधार घेतला. जेव्हा सैताने त्याला सांगितलं की तू उपाशी आहेस, या धोंडांना सांग की ते भाकरी बनतील आणि तुझी भूक भागवेल, परंतु येशूने त्याला एकच उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल. व्यवस्था विवरण अनुवादाच्या पुस्तकामधलं वचन येशू ख्रिस्ताने सैतानासमोर वापरलं. पुढे तिन्ही जे परीक्षा आहेत त्या तिन्ही परीक्षांमध्ये येशूने सैतानासोबत काउंटर करण्यासाठी, सैतानाला हरवण्यासाठी परमेश्वराच्या वचनाचा त्याने उपयोग केला. जुन्या करारामध्ये आपण वाचतो, अनेक ठिकाणी असं लिहिलेलं आहे. दुसरे राजेमध्ये एक वचन आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या राजासोबत ही घटना यासाठी घडली कारण परमेश्वराने त्याच्या भविष्यवक्त्वाद्वारे जे संदेश दिला होता, जे भविष्यवाणी केली होती ती पूर्ण करण्याकरिता हे झालं. अनेक घटना जुन्या करारामध्ये आपण अशा वाचतो की ज्या भविष्यवाणी त्याच्या संदेष्टांनी केली होती ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी काही घटना घडल्या. जुन्या नवीन करारामध्ये जर आपण येतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो तर अनेक ठिकाणी येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून हे झालं. आपण 7 वाणी ऐकतो गुड फ्रायडेच्या दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये पण काही वाण्यांमध्ये असं लिहिलेलं आहे की शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी त्यांनी म्हटलं की मला तहान लागली आहे, आणि मग त्याला विनेगर देण्यात आलं. म्हणजे काय की जुना करार असो, नवीन करार असो, प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं कार्य पूर्ण होण्यासाठी त्याच्या मागे परमेश्वराचं वचन होतं, संदेष्टांच्या द्वारे दिलेलं वचन होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये सुद्धा जे पण त्याने कार्य केले त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून काम केले की संदेष्टांनी जे माझ्याबद्दल संदेश दिलेला आहे, भविष्यवाणी केलेली आहे, तो संदेश किंवा ती भविष्यवाणी पूर्ण करण्याकरिता ही गोष्ट झाली पाहिजे, आणि त्या प्रकारे त्याने काम केलं. म्हणजे काय, प्रभूचं वचन जे आहे हे आपल्या प्रत्येक विश्वासाच्या कार्याचा आधार आहे. आणि म्हणून आजही सैतान सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीला घाबरत असेल तर ते म्हणजे परमेश्वराचं वचन आहे. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की बरेचदा आपल्याला वचन वाचण्यासाठी तितका इंटरेस्ट येत नाही, आणि पवित्र शास्त्र वाचण्यासाठी तितका इंटरेस्ट येत नाही. जर एक प्रश्न विचारू का, जर मी तुम्हाला विचारतो पण ते उत्तर देऊ नका, किती लोकांनी आज आपल्यासोबत बायबल घेऊन आले? मोबाईल नाही, बायबल, हे प्रिंटेड वर्ड, हे जे बायबल आहे ना, किती लोक घेऊन आले? आता तुम्ही म्हणाल की पराग साहेब आमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये पण तुम्ही वाचता का? आणि हा एक प्रश्न आहे. मी टोमणे मारायसाठी नाही विचारत आहे, आपला टॉपिक तो आहे म्हणून विचारत आहे. किती लोकांकडे पर्सनल बायबल आहे, व्यक्तिगत बायबल,
एक बायबलची कॉपी पर्सनल आहे का, व्यक्तिगत, ज्याच्यावर तुमचं नाव लिहिलं आहे की हे बायबल विवेकचं आहे का? तुमच्याकडे पर्सनल मोबाईल आहे हे मला माहीत आहे, पर वैयक्तिक बायबल आहे का? थोडंसं म्हणजे विचार केला पाहिजे. आपण आता म्हणाल की नाही पळायचं, आमच्याकडे मोबाईल आहे, आम्ही मोबाईलमध्ये 3-4 ॲप्स डाउनलोड केलेले आहेत, इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे, उपासना संगीताचं पण आम्ही ॲप डाउनलोड केलं आहे. पण तुम्ही स्वतःलाच उत्तर द्या, दिवसभरातून त्या ॲपमधून कितीदा तुम्ही वचन वाचता? म्हणजे वाचत आहात, चांगली गोष्ट आहे, पण जर नाही वाचत आहे तर मग सरळ सरळ त्याचा अर्थ असा आहे की आपण प्रभूच्या वचनापासून दूर आहोत आणि त्यामुळेच मग विश्वास डगमगतो. त्यामुळेच मग परिस्थिती आल्यानंतर काय करावं काय नाही काही कळत नाही. कारण वचन हे सांगतं की परमेश्वराच्या की आपल्या विश्वासाचा जो आधार आहे प्रियांनो, तो परमेश्वराचं वचन आहे. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो हाच आहे की विश्वास आणि देवाचं वचन. कधी कधी मला असं वाटतं की आपण जेव्हा संडे स्कूलच्या लेकरांना म्हणतो ना की वचन पाठ करा आणि समोर येऊन तुम्ही वचन बोलून दाखवा, तर असं जरुरी आहे का की फक्त संडे स्कूलच्या लेकरांनीच वचन पाठ करावं? मोठे लोक नाही करू शकत का? ज्या चर्चमध्ये मी आधी होतो त्या चर्चमध्ये मी एक अशी सवय लावली होती की जनरली म्हणायचे की चला आता बच्चे सामने आएंगे और वचन बोलेंगे, तर लेकरं समोर यायचे दर रविवारी, वचन समोर यायचे आणि समोर वचन बोलून दाखवायचे, बसून जायचे. मी म्हटलं बडे बच्चे नाही आ सकते क्या? मोठे लेकरं जे मोठे आहेत ते नाही होऊ शकत का? मग नेक्स्ट संडेपासून काय केलं, जे मोठे लोक आहेत ते पण वचन पाठ करून येऊ लागले आणि मग आपल्या जागेवर उभं राहून तेही वचन बोलू लागले की आज आम्ही हे वचन पाठ केलेलं आहे. उद्देश हा होता की सर्वांना वचन माहीत असलं पाहिजे. आपण एक असा रूल म्हणून ठेवलेला आहे की फक्त संडे स्कूलचेच लेकरं वचन पाठ करतील, तरुण किंवा मोठे लोक नाही करणार. उद्देश हा आहे की वचन सदैव आपल्याला माहीत असलं पाहिजे. कधी पण झालं की वचन पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे की काय होत आहे, कारण विश्वासाचा आधारच प्रिय परमेश्वराचं वचन आहे. स्तोत्र 138 याचं दुसरं वचन आपण वाचूया, मराठीमध्ये पण वाचूया आणि हिंदीमध्ये पण वाचूया. स्तोत्र 138 आणि दुसरं वचन, तर शेवटचा पार्ट विशेष करून वाचूया. स्तोत्रसहित 138:2. हिंदीमध्ये तूने अपने वचन को, लक्ष द्या काय लिहिलेलं आहे, तूने अपने वचन को अपने बड़े नाम से भी अधिक महत्व दिया है. काय म्हणतं दावीद, काय म्हणत आहे की देवा तू आपल्या नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. तूने अपने बड़े नाम से अधिक अपने वचन को महत्व दिया है. दाविदाला माहीत होतं की परमेश्वराचं वचन किती महत्त्वपूर्ण आहे आणि तो हे म्हणतो की परमेश्वरा तू आपल्या महान नावापेक्षाही अधिक गौरव, अधिक महत्त्व तुझ्या वचनाला दिलेली आहे. तूने तेरे बड़े नाम से अधिक अपने वचन को महत्व दिया है. म्हणून पवित्र शास्त्र फक्त आपलं एक धार्मिक ग्रंथ नाही आहे. आपल्याला माहित आहे की पवित्र शास्त्र हे परमेश्वराचं वचन आहे आपल्यासाठी, आणि जर ते वचन आपल्याला ठाऊक आहे तर तेच वचन आपल्याला मार्गदर्शन करीत असतं. कोणीतरी म्हणू शकतं का बायबल न पाहता स्तोत्र 119, 105 मध्ये काय लिहिलं आहे? संडे स्कूल नी नाही म्हणायचं, संडे स्कूल नाही, बडे लोक. बरोबर म्हटलं का? मला आवाज नाही येत आहे. बरोबर म्हटलं? माईक आहे का कोणाकडे? माईक द्या. कोणी म्हटलं तर वाचायचं नाही, वाचलं तर मायनस पॉइंट. बिना पढ़े कौन बोल सकता है? भजन संहिता 119, 105. नो चिटिंग.
तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये बसलेले आहात. नो चिटिंग. 119, 105. तुझे हा हा तेवढंच आहे का? तितकंच आहे और थोड़ा सा है शायद. ओके, पढ़ के देख के पढ़े ना? नहीं ना? ओके ठीक है, चलो प्रेज द लॉर्ड. है ना? 13 वचन मेरे पाँव के लिए दीपक और मेरे मार्ग के लिए उजियाला आहे. मी तुम्हाला हे नाही करताय, पण एक सांगत आहे की वचनाचं आवश्यकता किती आहे. कारण वचनच आपल्या विश्वासाचा प्रियांनो आधार आहे. आणि दावीद हे म्हणतो की तुझ्या महान नावापेक्षा मी तुझ्या परमेश्वरा तू तुझ्या वचनाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. बरेचदा असं होतं की अनेक अनुभव पण आपल्याला येतात, है ना? अनेक अनुभव येतात आपल्याला, परंतु अनुभव आपल्या विश्वासाला कधी वाढवत नाही. अनुभव येतात. आज चांगला अनुभव आला, उदाहरणार्थ आज मला बरं वाटत नव्हतं, मी प्रार्थना केली, मला बरं वाटत आहे, त्याने थोडासा माझा विश्वास वाढला, चांगलं वाटत आहे. परंतु उद्या जर वाईट अनुभव आला, मग आपल्याला असं वाटतं की अरे आज असं का माझ्यासोबत होत आहे. म्हणजे अनुभव आपला विश्वास वाढू शकत नाही. अनुभव फक्त आपल्याला थोड्या वेळासाठी एनकरेज करतं, ठीक आहे. आपला अनुभव, आपलं ज्ञान आपला विश्वास वाढू शकत नाही. परंतु परमेश्वराचं वचनच आपला विश्वास वाढवू शकतं. कारण अनुभव बदलत असतात, आपले एक्सपिरियन्सेस बदलत असतात, परंतु परमेश्वराचं वचन कधीच बदलत नाही. वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराचं वचन अटळ आहे आणि म्हणून आपले अनुभव, आपलं ज्ञान याच्या आधारावर आपण स्थिर राहू शकत नाही, परंतु परमेश्वराच्या वचनाच्या आधारावरच आपण स्थिर राहू शकतो. कारण वचन अटळ आहे प्रियांनो. आणि म्हणून आज जो आपला विषय आहे तो हाच आहे की आपण आपल्या विश्वासाला जर मजबूत ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वचनाचा पाया देणे फार गरजेचं आहे. आणि वचन 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 परमेश्वराने वचनाला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि आपल्यालाही आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाला, बायबलला महत्त्व देणे गरजेचं आहे. आता वचनामध्ये बायबल 2 प्रकारचे आपल्याला शब्द सांगतं. योहानकृत सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिला वचन कोणी न बोलता सांगू शकतं का? हिंदी या मराठी में? आदि में परमेश्वर ने स्वर्ग और पृथ्वी की, है ना? प्रारंभी परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची, बरोबर आहे ना? योहान 1:1. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द. आणि इथं जो शब्द आहे किंवा हिंदीमध्ये जे वचन आहे की आरंभ में वचन था, आणि इन द बिगिनिंग वॉज द वर्ड. तर ग्रीक भाषेमध्ये या वचन जो आहे, हा जो शब्द आहे, याला ग्रीक भाषेमध्ये लोगॉस म्हटलेला आहे. आणि लोगॉस म्हटलेला आहे. प्रारंभी शब्द होता, हा जो शब्द जो आहे, या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये लोगॉस म्हटलेला आहे. आणि मत्तय 4:4 मध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला वचनाच्या द्वारे उत्तर दिलं, त्या ठिकाणी जो शब्द आहे मत्तय 4:4 मध्ये असलेला आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तर ते जे वचन येशू ख्रिस्ताने वापरलं, मराठीमध्ये वचन लिहिलेलं आहे, ग्रीक भाषेमध्ये ते वचन आहे रेमा. मराठीमध्ये शब्द किंवा वचन आहे, हिंदीमध्ये दोन्ही ठिकाणी वचन वचन आहे. आदि में वचन था, आणि मत्तय 4:4 मध्ये की मनुष्य केवल रोटी से नहीं परंतु परमेश्वर के मुख से निकलने वाले हर एक वचन से जीवित रहेगा. दोन्ही ठिकाणी हिंदीमध्ये वचन आहे, मराठीमध्ये शब्द आणि वचन आहे. परंतु ग्रीक भाषेमध्ये दोन्ही ठिकाणी वेगळा शब्द वापरण्यात आलेला आहे. योहान 1:1 मध्ये शब्द जो आहे तो आहे लोगॉस, आणि मत्तय 4:4 मध्ये जो शब्द आहे तो आहे रेमा.
आणि हे दोन शब्द प्रियांनो वचनाला दर्शवतात. तर लोगॉस म्हणजे काय? लोगॉस म्हणजे परमेश्वराचं लिखित वचन, जे आपल्याकडे लिखित रूपात आहे, इन रायटिंग, द रिटन वर्ड, ते आहे लोगॉस. है ना? ते आहे परमेश्वराचं वचन, ते आहे परमेश्वराचं सत्य, जे लिखित रूपामध्ये आपल्याकडे आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पण लोगॉस म्हटलेलं आहे. है ना? नंतर आपण वाचतो योहान 1:14 मध्ये की वचन जो आहे तो देहधारी झाला किंवा शब्ददेही झाला असं लिहिलेलं आहे. तर लोगॉस, येशू ख्रिस्त हा देहधारी झाला. तर पहिला वर्ड आहे लोगॉस, ज्याचा अर्थ होतो द रिटन वर्ड, लिहिलेला वचन. पण दुसरा जो शब्द आहे रेमा, मत्ते 4:4 मध्ये, तो रेमा आहे द स्पोकन वर्ड, जे उच्चारित वचन, जे बोलण्यात आलं. आणि त्याचा अर्थ असाही होतं की समयोचित, टाइमली वचन. बघा, बायबलमध्ये भरपूर वचनं आहेत, हजारो वचनं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. परंतु आपल्या परिस्थितीप्रमाणे एक वचन आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं असतं. संपूर्ण बायबल त्या ठिकाणी कामी पडत नाही. एक वचन ज्या आपल्या परिस्थिती अनुसार आपल्याकडे येतं, समयोचित, टाइमली वर्ड, ते आहे रेमा. जरी पूर्ण बायबल लोगॉस आहे, पूर्ण बायबल परमेश्वराचं वचन आहे, परंतु कोणत्या वेळेला कोणत्या वचनाचा आपल्याला गरज आहे, तो वचन आहे रेमा, म्हणजे समयोचित वचन. विशिष्ट वेळेसाठी, एका विशिष्ट वेळेसाठी ते वचन असतं. आपले कदाचित तुम्ही बरेचदा या गोष्टीचा अनुभव केला असेल की आपण एखाद्या कठीण अवस्थेमध्ये आहोत आणि कुठून तरी एक वचन आपल्या आत्म्यामध्ये जागृत होतं. आपण कधीतरी वाचलं असेल, आपल्याला माहीत नाही, परंतु आपण प्रार्थनेमध्ये आहोत, कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये आहोत, आणि अचानक असं वाटलं की कुठून तरी एक वचन माझ्या हृदयामध्ये आलेलं आहे. प्रभूचं वचन माझ्या अंतःकरणात आलं. असं वाटलं की कोणीतरी माझ्या कानामध्ये ते वचन बोललं आहे. असं वाटतं की मी कधीतरी वाचलेलं वचन आज मला अचानकच आठवलं. ते काय आहे? तो रेमा आहे. समयोचित, वेळेनुसार, परिस्थिती अनुसार, विशिष्ट वेळेसाठी आणि वैयक्तिक असं वचन एका विशिष्ट वेळेसाठी येतं, ते म्हणजे रेमा. आता उदाहरणार्थ प्रभू येशू ख्रिस्ताला तोरा किंवा उत्पत्ती, निर्गमन, लेव्यवस्था, गिनती, व्यवस्था, विवरण, हे जे पहिले जे 5 पुस्तक आहे, जे म्हणतात की दॅट वॉज जीसस बायबल. येशूचं बायबल कोणतं होतं? मोशेचे नियमशास्त्र. त्याला संपूर्ण नियमशास्त्र माहीत होतं येशू ख्रिस्ताला. परंतु सैतानासोबत लढण्यासाठी त्याने पूर्ण 5 पुस्तकांचे सर्व वचन नाही वापरले. त्याने सैतानासोबत लढण्यासाठी फक्त एक वचन वापरलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जिवंत राहील. हे जे एक वचन त्या ठिकाणी वापरलं, हे रेमा आहे. आणि म्हणून तिथं रेमा लिहिण्यात आलेला आहे. म्हणजे काय? आपल्याला संपूर्ण पवित्र शास्त्र माहीत असणे गरजेचं आहे. ते म्हणजे लोगॉस माहीत असणे गरजेचं आहे. परंतु आपल्या विशिष्ट प्रसंगासाठी, विशिष्ट प्रॉब्लेमसाठी, विशिष्ट वेळेसाठी एक वचन पवित्र आत्मा आपल्या आत्म्यामध्ये जागृत करतो, आणि ते वचन म्हणजे रेमा असतं प्रियांनो. आणि रेमा त्यांनाच मिळेल ज्यांना लोगॉस माहीत आहे. जेव्हा वचनच आपल्याला माहीत नाही, तर मग ते आपल्या अंतःकरणामध्ये जागृत कसं होणार? मला अनेकदा अनुभव आलेला आहे, आपल्यालाही बरेचदा अनुभव आला असेल की प्रसंगानुसार माझ्या मनामध्ये वचन आलं. का आलं माहिती आहे का? तुम्ही ते कधीतरी वाचलं असेल, तुम्ही ते कधीतरी ऐकलं असेल, आणि ते वाचण्यामुळे आणि ऐकल्यामुळे कदाचित असं वाटलं की मी विसरलो, परंतु ते तुमच्या आत्म्यामध्ये कुठेतरी जाऊन बसलेला आहे. आणि जेव्हा तो प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, तेव्हा पवित्र आत्मा तो वचन जे लोगॉस आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे त्याची आठवण करून देतो, आणि रेमा म्हणून तो बाहेर येतो. आणि त्या रेमाच्या आधारावर आपण आपल्या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. येशू ख्रिस्ताने सैतानाला रेमाद्वारे हरवलं. आणि आपल्यालाही जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे काम पाहायचे आहे, तर सर्वात प्रथम आपल्या आत्म्याला आपल्याला लोगॉसनी भरायचं आहे. ठीक आहे? आपल्याला वचनाने भरून जायचं आहे. आणि मग प्रसंगानुसार पवित्र आत्मा, देवाचा आत्मा काय करतं?
रेहमा आपल्यामध्ये जागृत करतो आणि ती परिस्थिती हँडल करण्यासाठी किंवा फेस करण्यासाठी परमेश्वर प्रियांनो आपल्याला मदत करतो. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराचं वचन माहीत असणे प्रियांनो फार गरजेचं आहे. आणि उदाहरणार्थ आपण घरामध्ये महिन्याभराचा किराणा कदाचित भरून ठेवतो आणि जे आपल्याला महिन्याभरामध्ये लागतात ते सर्व आपण आपल्या घरामध्ये भरून ठेवतो. परंतु दुपारचं जेवण काय बनवायचं आहे, नाश्ता काय बनवायचा आहे, रात्री काय बनवायचं आहे, पूर्ण किराणा आपण नाही घेऊन येतो किचनमध्ये आपल्या गॅसमध्ये. आवश्यकतेनुसार काय बनवायचं आहे ते काढा आणि त्या हिशोबाने आजचं डिनर बनवा. सेम आहे, आपल्या आत्म्यामध्ये भरपूर वचन भरलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार मग आपण ते वचन वापरतो. ते रेमा आहे प्रियानो. आणि म्हणून कलस्यकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आपण वाचूया. कलस्यकारास पत्र 3रा अध्याय आणि 16 वचन. कोलोसियो 3:16 दोनों पढ़ेंगे. मराठीमध्ये पण वाचूया आणि हिंदीमध्ये पण वाचूया. काय लिहिलेलं आहे 16 वचनामध्ये? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. मसीह, हिंदी में पढ़ेंगे. मसीह के वचन को अपने हृदय में अधिकाई से बसने दो. बस ठीक है. तो क्या लिखा है, काय लिहिलेलं आहे की ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये कसे राहो? भरपूर वचनाने भरून राहा. पॉल देवाचं वचन आपल्याला सांगतं, पॉल आपल्याला लिहित आहे की वचन फक्त तुम्ही वरवर वाचू नका, परंतु तुम्ही परमेश्वराच्या वचनाने भरपूर होऊन जा. और हिंदी में ऐसा लिखा है कि परमेश्वर के वचन तुम्हारे हृदय में अधिकाई से भरपूर तुमच्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. ते फार गरजेचं आहे. कधी पण आपल्याला वचनाची गरज पडू शकते आणि वचन फक्त थोडंसं एखादं वचन कधीतरी पाठ केलं आणि आपण कधी जेव्हा जेवत असतो तर आपण बहुतेक तोंडी लावण्यासाठी लोणचं घेतो किंवा चटणी घेतो. त्या प्रकारचं नाही की थोडंसं घेतलं, थोडंसं टेस्ट केलं, झालं माझं समाधान. तसं नाही. प्रभूचं वचन काय आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट ही आहे ना की येशू ख्रिस्ताने मत्ते 4:4 मध्ये जे वचन वापरलं किंवा परमेश्वराचे वचन लिहिलेलं आहे त्या ठिकाणी असंही लिहिण्यात येऊ शकलं असतं, मनुष्य केवळ बिर्याणीने नव्हे तो परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जिवंत राहील. ऐसा भी लिखा जा सकता था कि मनुष्य केवल बिर्याणी से नहीं, पण तिथं भाकर लिहिलेली आहे. कारण बिर्याणी आपण रोज नाही खात, पण रोटी हम लोग रोज खाते हैं. बिर्याणी रोज खातो का आपण? नाही. त्या ठिकाणी बिर्याणी लिहिण्यात येऊ शकली असते, परंतु परमेश्वर इतका बुद्धिमान आहे, त्यांनी हे म्हटलं असतं की जर मी त्या ठिकाणी बिर्याणी लिहिल ना तर माझे लोक काय म्हणतील, प्रभू आम्ही रोज बिर्याणी नाही खात, म्हणून जेव्हा आम्ही बिर्याणी खातो त्या प्रकारे आम्ही एखाद्याच वचन वाचतो. परंतु प्रभू बुद्धिमान आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी भाकर किंवा रोटी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय, ज्या प्रकारे रोटी, भाकर, पोळी रोज आपण खातो त्याच प्रकारे परमेश्वराचं वचनही आपल्याला रोज खायचं आहे. एक दिवस सुद्धा आपण असं मिस करू नये की ज्या दिवशी आपण वचन वाचू नये. ही सवय आपण लावली पाहिजे. हे काही धार्मिक रीतिरिवाज, धार्मिक विधी नाही आहे की आपण एखादा मंत्र वाचल्यासारखं, एखादं काहीतरी केल्यासारखं आपण वचन वाचत आहे. जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो आपण आपल्या आत्म्याला जेवण देत आहे. ज्या प्रकारे शरीर अन्नामुळे मजबूत राहतं किंवा आपल्या शरीराला जर आपण जेवण दिलं नाही तर आपलं शरीर कमजोर होतं, त्याच प्रकारे जर आपण आत्म्याला जर आपण जेवण दिलं नाही तर आपला आत्मा कमजोर होतो. द वर्ड ऑफ गॉड इज द स्पिरिच्युअल फूड फॉर आवर स्पिरिट. हे लक्षात ठेवलं पाहिजे. परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्यासाठी जेवण आहे. ज्या प्रकारे शारीरिक भोजन आपल्या शरीरासाठी जेवण आहे, पौष्टिक आहे, शक्ती देणारा आहे, जिवंत ठेवणार आहे, आपल्या आत्मिक जीवनासाठी परमेश्वराचं वचन हे एक जेवण आहे
भोजन आहे ज्यामुळे आपलं आत्मिक जीवन मजबूत राहतं प्रियांनो. आणि आपल्याला जर आत्मिकरित्या विश्वासामध्ये जर अशक्तपणा वाटत आहे, तर हा अशक्तपणा का आला जर आपण याच्यावर विचार केला तर कुठं ना कुठं आपल्याला हे जरूर समजून येईल की मी कितीतरी दिवस झाले बायबलपासून दूर आहे. आणि एकदा एका चर्चमध्ये एक पाळक साहेब व्हिजिटला गेले. मी वाचलं होतं कुठंतरी एका चर्चमध्ये एका मंडळीमध्ये एक पाळक साहेब एका घरी व्हिजिटला गेले आणि सगळं बोलणं झालं, कसं काय बरं आहे का तब्येत वगैरे सगळं बोलणं झालं. पाळक साहेब म्हणाले की चला आपण थोडंसं प्रार्थना करूया, शास्त्रभाग वाचू, मग मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पाळक साहेबांनी बायबल काढलं आणि म्हटलं की चला आपण हे वचन वाचूया, जे काही असेल ते उदाहरणार्थ स्तोत्र 23 आपण वाचूया. मग ते घरातली आंटी म्हणे की ठीक आहे मी पण बायबल वाचते. मग आंटी बायबल घेऊन आल्या आणि बायबल उघडलं आणि म्हटलं की देवापा तुला खरंच मी मनापासून धन्यवाद देते. का? कारण आतापर्यंत मला चष्मा दिसत नव्हता, तसं बायबल उघडलं मला चष्मा सापडला. म्हणजे असा अर्थ काय माहिती आहे का, मागच्या जेव्हा त्यांनी बायबल वाचलं होतं तो चष्मा त्या बायबलमध्ये विसरले होते आणि इतक्या दिवस ते चष्मा शोधत होते, त्यांना चष्माच नव्हता सापडत. म्हणजे याचा अर्थ असा की कितीतरी दिवस झाले त्यांनी बायबलच वाचलं नव्हतं. आणि पाळक साहेब म्हणे की मी तर 2 महिन्यानंतर तुम्हाला व्हिजिटला आलो. याचा अर्थ असा की 2 महिन्यापासून तुम्हाला चष्मा सापडला नाही, त्याचा अर्थ असा की 2 महिन्यापासून तुम्ही बायबलच उघडलं नाही. आणि तसं होऊ नये की आपण कधीतरी एखाद्या वेळेस बायबल वाचत आहे तो तसा प्रसंग प्रियांनो आला नाही पाहिजे. आणि म्हणून कलस्यकारास पत्र 3:16 पॉल म्हणतो की ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहू. आपण प्रयत्न करू, प्रार्थना करू, देवापा मी रोज काही ना काहीतरी वचन वाचेल. नाही वाचू शकत आपण 2 अध्याय, नाही वाचू शकत आपण कदाचित 1 अध्याय, पण एक पॅरेग्राफ तरी वाचू शकतो आपण. त्यात तो पॅरेग्राफ वाचून त्याचा विचार करून आपल्या आत्म्याला आपण परमेश्वराच्या वचनांनी प्रियांनो भरलं पाहिजे. आणि एक वचन आपण वाचूया, 2 पेत्र 1 अध्याय 4 वचन. 2 पेत्र 1:14. दुसरे पेत्र मिळतं आपल्याला यशायानंतर. मिळालं? यशायानंतर 2 पेत्र 1:4 ना, सॉरी 1:4. 2 पेत्र 1:4. काय लिहिलेलं आहे तर, त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आलेली आहे. परमेश्वराने आपल्याला मूल्यवान आणि अति महान प्रॉमिसेस केलेला आहे. या ठिकाणी जी वचने आहेत त्या वचनाला शब्द आहे प्रॉमिसेस. परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये आपल्याला भरपूर प्रॉमिसेस केलेला आहे. 2 कोरिन्थियस पत्र 1 अध्याय आणि 20 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचे सर्व प्रॉमिसेस ख्रिस्तामध्ये हो आणि आमेन आहे. हा ना, वाचूया 2 कोरिन्थियस पत्र 1 अध्याय आणि 20 वचन. 2 कोरिन्थ 1 अध्याय 20 वचन. परमेश्वराच्या वचनाची एक सुंदरता एक अशी आहे माहिती आहे का, प्रभूने काय केलं, पहिली गोष्ट ही की परमेश्वराने आपल्या जीवनासाठी भरपूर मूल्यवान आणि महान प्रॉमिसेस केलेले आहेत. आणि ते प्रॉमिसेस जे आहे ते हो आणि आमेन आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉमिस परमेश्वराकडून जे आहे ते आपल्यासाठी हो आहे, आमेन आहे. आमेनचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आमेनचा अर्थ असं होतो की असंच होवो. प्रत्येक प्रॉमिस परमेश्वराने जे आपल्याला केलेलं आहे ते होय आणि आमेन आहे. आणि तेच वचनं आपल्या जीवनामध्ये तेव्हा पूर्ण होतील जेव्हा लोगॉसने आपण भरले राहू. परिस्थिती अनुसार जेव्हा रेमा बाहेर येईल तेव्हा तो रेमा आपल्यासाठी हो म्हणून येईल. जर आपण काही प्रॉब्लेममध्ये आहे आणि जर त्या ठिकाणी जर आपण वचनाचा वापर केला
तर ते वचन आपल्या जीवनामध्ये हो म्हणून काम करणार आहे. जेव्हा आपण काही प्रॉब्लेममध्ये, उदाहरणार्थ जर आपल्यामध्ये शांती नाही आहे, जर कदाचित असं वाटत आहे की मी खूप बेचैन आहे, तर योहान 14:27 मध्ये असं लिहिलेलं आहे की येशूने म्हटलं की मी तुम्हाला माझी शांती देतो. फिलिप्पियकरास पत्र 4:6 मध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा ती शांती जी आपल्या समजा पलीकडे आहे ते प्रभू आपल्याला देईल. आणि मग आपण म्हणू, प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ता तू म्हटलेलं आहे की तू मला तुझी शांती देणार आहे, तर या वचनाप्रमाणे तू मला शांती दे. योहान 14:27 तुम्हाला जीवनामध्ये पूर्ण कर, तुझ्या शांतीने तू मला भर. फिलिप्पियकरास 4:6 मध्ये लिहिलेलं आहे प्रभू की आमच्या समजा पलीकडची शांती तू देणार आहे. मी बेचैन आहे परमेश्वर पिता, मला तू शांती दे. आणि जर आपण योहान 14:27 क्लेम केलं आणि जर आपण म्हटलं पिता फिलिप्पियकरास 4:6-7 प्रमाणे मला शांती दे, तर परमेश्वरची प्रॉमिस हो असल्या कारणाने तो आपल्याला शांतीने भरेल. जर आपण आजारी आहोत, जर आपलं शरीर रोगी आहे आणि डॉक्टर्सनी म्हटलं आहे की आता काय होऊ शकत नाही आणि आपण निराश झालेलो आहोत, तर मग आपण एक काम करू शकतो. पहिले पेत्र 2:24 मध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या फटक्या खाल्ल्यामुळे आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. मत्ते 8:17 मध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने सर्व रोग स्वतःवर घेतलेले आहे. उसने सारे बीमारियों को अपने ऊपर में ले लिया. स्तोत्र 107:20 मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर आपले वचन पाठवून त्यांना बरे करीतो. प्रियांनो, जर आपण रोगी आहोत आणि भलेही डॉक्टर्स आपल्याला काही म्हणत आहे, पण जर आपण प्रार्थनेमध्ये गेलो आणि परमेश्वराला म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ता तू तुझ्या फटक्यांनी मला आरोग्य मिळतं, तुझं वचनात लिहिलेलं आहे. पहिले पेत्र 2:24 माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर, त्या फटक्यांमुळे मला आरोग्य दे. तर अनेक उदाहरणं, अनेक साक्ष्य ऐकलेले आहेत की फक्त वचनावर विश्वास करण्याद्वारे लोकांना आरोग्य सुद्धा मिळालेलं आहे. जर आपण हे म्हटलं की प्रभू मत्ते 8:17 मध्ये लिहिलेलं आहे की तू माझे सर्व व्याधी स्वतःवर घेतले आहे, जर तू तुझे माझे व्याधी स्वतःवर घेतले तर मग मी का रोगी राहू, कारण तू माझं रोग स्वतःवर घेतलेला आहे, तर तू मला निरोगी कर. प्रियांनो, वचन जेव्हा आपण धरून प्रार्थना करतो आपला विश्वास वाढतो आणि वचन धरून जेव्हा आपण परमेश्वरासमोर जातो, त्याचे प्रॉमिसेस घेऊन जेव्हा आपण त्याच्यासमोर जातो, तर त्याचे प्रॉमिसेस हो आहे आणि आमेन आहे. जर आपण म्हणू की परमेश्वर मला भीती वाटत आहे, मला घाबरल्यासारखं वाटत आहे, मी एकटा आहे, अंधार आहे, माझ्यासोबत काय होऊ शकतं, सुरक्षा नाही आहे, तर त्या ठिकाणी जर आपण म्हटलं की परमेश्वर पिता स्तोत्र 91 मध्ये लिहिलेलं आहे की तुझ्या उजव्या हातात सहस्त्रामध्ये पडले, तुझ्या डाव्या बाजू लक्षामध्ये पडले, तरी ते तुला भेटणार नाही. प्रभू हे या वचनाप्रमाणे तू मला सुरक्षा दे, कारण मी एकटा आहे, रस्त्यामध्ये कोणीच नाही, घरी एकटा आहे, मला भीती वाटत आहे. पण साम 91 मध्ये तू मला सुरक्षेचं प्रॉमिस केलेलं आहे. प्रभू त्या वचनाप्रमाणे तू मला सांभाळ. भजन संहिता स्तोत्र संहिता 34 मध्ये लिहिलेले आहे कि जो यहोवा के डरवैये है उनके चारों ओर यहोवा का दूत छावनी किए हुए रहता है. आणि जे परमेश्वराचं भय धरितात त्यांच्या अवतीभोवती परमेश्वराचा स्वर्गदूत नेहमी असतो. प्रभू या वचनाप्रमाणे तू मला सुरक्षा दे, स्वर्गदूत माझ्या अवतीभोवती असू दे आणि तू मला सुरक्षित तू घेऊन चल. प्रियांनो, प्रत्येक परिस्थितीसाठी बायबलमध्ये एक वचन आहे आणि ते वचन हो आणि आमेन आहे. आणि जर आपण कठीण अवस्थेमध्ये आहोत आणि जर वचनाला घेऊन जर आपण विश्वास केला आणि वचनाला धरून जर आपण प्रार्थना केली, तर अशक्य गोष्टीही शक्य करणारा आपला परमेश्वर आहे. परंतु त्या विश्वासाला कार्यान्वित करण्यासाठी परमेश्वराच्या वचनाचा आधार असणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो की वचनाने तुम्ही भरपूर असा. दावीद म्हणतो की तू आपल्या महान नावापेक्षा आपल्या वचनाला तो अधिक महत्त्व दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला बायबल माहीत असणे, वचन माहीत असणे फार गरजेचं आहे. कारण एक वचन आपण वाचूया, इर्मया याचा 1 अध्याय आणि 12 वचन. इर्मया भविष्यवक्त्याचं पुस्तक 1 अध्याय आणि 12 वचन आपण वाचूया. इर्मया 1:12. हिंदीमध्ये
इर्मया 1:12. क्या लिखा है यहाँ पर कि मैं, फिर से पढ़ेंगे जोर से, हाँ काय लिहिलेलं आहे की मैं अपना वचन पूर्ण करने के लिए जागृत हूं. है ना. काय म्हणतो की तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन. है ना. मी माझं वचन पूर्ण करण्यासाठी जागृत राहीन. जे वचन तू आज घेऊन माझ्या समोर आलेला आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी मी सावध राहीन. म्हणजे सावधगिरीने मी तुझ्यासाठी ते वचन पूर्ण करणार आहे. वो वचन पूरा करने के लिए मैं जागृत रहूंगा. आणि जर यशया 55:11 जर आपण वाचतो, त्यामध्ये खूप सुंदर प्रॉमिस परमेश्वराने आपल्याला केलेला आहे. असं लिहिलेलं आहे की त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. क्या बोलता प्रभु का वचन, जो वचन मैं भेजता हूं वो कार्य किए बगैर वापस नहीं आता. सिंपल गोष्ट एक की जर आपण वचन घेऊन प्रार्थना करतो, ते वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वर जागृत आणि सावध आहे. आणि जे वचन आपण क्लेम करतो, वाचतो, मागतो, ते वचन आपलं काम पूर्ण केल्याशिवाय प्रियांनो वापस येत नाही. सिंपल आणि साधारण गोष्ट ही की विश्वास जर आपल्याला कार्यान्वित होताना जर पाहायचा आहे तर त्याला एक आधार देण्याची गरज आहे. आणि तो आधार म्हणजे परमेश्वराचं वचन. आपल्या भावना बदलतात, अनुभव बदलतात, वचन कधीच बदलत नाही. जर तुमच्या जीवनामध्ये आज काही प्रॉब्लेम आहे तर जाऊन बायबलमध्ये शोधा की तुमच्या परिस्थितीला कोणतं वचन कव्हर करतं. ते वचन शोधा, त्या वचनावर अध्ययन करा, ते वचन आपल्या आत्म्यामध्ये उतरवून घ्या आणि त्या वचनाप्रमाणे प्रार्थना करा. परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनामध्ये काम करेल. जे कोणीच करू शकत नाही ते देवाचं वचन करतं. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू की देव बापा, मला तुझ्या वचनांनी भरायचं आहे, कारण वचन जिवंत आहे. तू तुझ्या नावापेक्षा वचनाला महत्त्व दिलेलं आहे. माझ्या विश्वासाचा आधार तुझं वचन आहे. येशूनेही वचनाद्वारे सैतानाला हरवलं. आपल्याला लोगॉसनी भरून जायचं आहे. प्रत्येक पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. वचनाने आपल्याला आत्म्याला भरून घ्यायचं आहे. आणि गरजेप्रमाणे रेमा आपल्याला मदत करतं. देवबाप, आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन आमच्यामध्ये भरपूर राहावं अशी कृपा तू आम्हाला दे. रोज आम्ही तुझं वचन वाचावं. आमच्या आत्म्याला तुझ्या वचनाने आम्ही भरून घ्यावं प्रभू. आणि आमचा विश्वास आहे की जेव्हा कुठली परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते तेव्हा तुझा आत्मा तेच वचन रेमा म्हणून त्या परिस्थिती अनुसार आमच्या समोर जागृत करतं प्रभू. आणि तोच रेमा आम्हाला जय देतं, तोच रेमा आम्हाला जयवंत करतं प्रभू. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. या आठवडाभर तुझ्या वचनामध्ये राहण्याची कृपा तू आम्हाला पुरेव. थोडकं नाही प्रभू, पण भरपूर वचन आमच्या अंतःकरणामध्ये सदैव राहण्याची कृपा पुरेव. मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहूया.